एक प्रवास जो कधी न संपणारा, मन बेधुंद करणारा, मनातल्या गोष्टी ओठावर आणणारा, थकवून पण थकू न देणारा. एक प्रवास जो कधी न संपणारा. हॅलो माइक टेस्टिंग. लेट अस गो. बोलता बोलता 5:45 वाजून गेले. दोनशे 48 आतापर्यंत किलोमीटर झाले आहेत. 642 टोटल किलोमीटर. रेंज आहे 249ची. टाइम झाला आहे 5:49. आपला अरायवल टाइम आहे 12:53. डिस्टन्स आहे टोटल 367 किलोमीटर आणि टोटल आहे 7 तास. आय होप काही विसरलो नाही मी. घरी सगळ्या गोष्टी घेतल्यात. वॉलेट घेतलंय, कॅमेरा आहेत, चार्जर घेतलंय, कपडे भरले कालच. बघूया, सगळं तर घेतलंय. का राहिलं असेल तर मग आता काय नाही करू शकत. अरायवल 12:46 दाखवत आहे, बट हॉल्ट घेऊन ब्रेक घेऊन नाश्ता वगैरे करेपर्यंत आपल्याला 1.5-2 तर वाजतीलच आरामात पोचायला. आणि आपल्याला काय असे घाई नाही. तसं पण चेक इन टाईम 12 नंतरचाच आहे. सो लवकर जाऊन तरी आपण काय करणार तिकडे. सो जाऊ रमत गमत. आज आपल्याला एक महाराष्ट्र आणि गोवा हे 2 स्टेट क्रॉस करून कर्नाटकला जायचं आहे. सो मज्जा येणार आहे. स्पेशली गोव्यामध्ये एंटर झाल्यावरती जुन्या आठवणी रिफ्रेश होतील पूर्ण. एवढा खर्च करून टॉपबॉक्सवरती रेडियम लावले. कोणीतरी सबस्क्राईब तर करा ॲटलिस्ट. रोडवरून जाताना एवढे बघत चालले आहेत. हा ना, ते बघत जातात, व्हिडिओ काढतात. सबस्क्राईब करायला कोण मागत नाही. थोडं मला पण बरं वाटेल. कोणाला झाडांसाठी पाहिजे असेल माती वगैरे तर बिंदास इकडे आणि घेऊन जावा. कोण तुम्हाला काय बोलणार नाही. इतकी दुनियाभरची माती आहे, ती पण एकदम प्युअर लाल, एकदम सुपीक माती. 100% गॅरंटी माझी. मस्त 4 व्हीलर आणायची, 2 गोण्या तर आरामात बसतील डिकीमध्ये. आणि अशीच पडलेली असते साईडला. घ्यायचं, डायरेक्ट खोदायचं आणि घेऊन जायचं बस. सूर्य उगवायला सुरुवात झालेली आहे. टाईम झाला आहे 6:12. अजून प्रॉपर सनराईज नाही झाला आहे. ॲक्च्युली निघायचं प्लॅनिंग होतं 4-4:30 वाजता, बट झोपलो 12:30 वाजता. म्हणून मग उठलो 4:30ला. काय रे, अचानक डिसिजन चेंज. जेव्हा गाडी चालवायची असेल तेव्हा आळस येत नाही. आणि किती पण लेट झोपलो तरी पण 4-5 तासाची झोप इनफ होऊन जाते. पण जेव्हा इच्छा नसताना कुठे जायचं असेल, कुठल्या फंक्शनला किंवा कुठेही, तर मग झोप खूप इम्पॉर्टंट होऊन जाते. मग आळस येतं. मग चला अजून तासभर झोपू, अजून अर्धा तास झोपू. पण जेव्हा गाडी चालवायची असते, कुठे फिरायला जायचं असेल, 3-4 तास जरी झोप भेटली तरी पण खूप झालं. मोर देन इनफ. आता पण किती 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30, 4 तास फक्त झोपलो आहे. बट असं आळस बिळस काहीच नाही. एकदम फ्रेश वाटतं आहे. फक्त नंतर त्रास होतो ते उन्हाचा, एक्झॉस्ट होऊन जातो आणि ट्रॅफिक, बस. हा. समोर काय धुकं आहेत. वाव. नाही धुकं आहेत की ढग आलेत काय माहिती, पण खूप छान वाटतंय. वा. काय मस्त सीन आहे यार मागे. थांबा, फिरून बघूया आपण. फिरून दाखवतो. टर्न घेऊ दे जरा इकडून. अरे यार रोड. हा, सनराईज होतोय आणि क्लाउड्स पूर्ण खाली आले आहेत. वा. मस्त एकदम.
ते थांबे जरा 2 मिनटं. हे बघा सीन. इथे सनराईज होतोय आणि पूर्ण क्लाउड्स खालती आलेत. तिथे पुढे पण आहे. चला पुढे बघूया. ते कुठं चिखलात टाकलेली मी गाडी. हे मोस्टली विंटरमध्येच बघायला भेटतं. बट जसं की आता वातावरणाचा खेळ चालू आहे, गरमी पाऊस, सो हे होऊ शकतं. आणि आपण आता क्लाउड्समध्ये आलो आहे पूर्ण. पूर्ण फॉग फॉग झालंय. हे बघा. हा 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 फुल फॉग. जर मी प्रॉपर 4-4:30ला निघालो असतो तर किती फॉग असता इकडे अजून. फॉगच फॉग. फॉगच फॉग. फॉगच फॉग. एवढी महाबळेश्वरला थंडी होती, तिकडे नाही एवढा फॉग पडला. बापरे. पुढे तर फुल फुल मजबूत आहे. विजिबिलिटी पण कमी झाली आता. आसमान को चीरते हुए हम बडे आगे. मे बी आपण वरच्या साईडला चाललोय, म्हणजे डोंगर चढतोय, घाट चढतोय म्हणून मे बी असेल, काय माहिती. पण हे तर पूर्ण कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड होतं की मला या टायमाला फॉग भेटेल इकडे. पावस राइट पंजिम सरळ. पंजिम को देख के 2 अक्टूबर की याद आ गई. पावभाजी, सत्संग आणि पिक्चर. सो आता वाजले 7:04. सूर्य प्रॉपर वरती आलेला आहे. ऑलमोस्ट प्रॉपर सनराईज झालेला आहे. बट स्टील फॉग काय अजून गेला नाही. मधल्या मागच्या पॅचमध्ये फॉग नव्हता बिलकुल, कारण की थोडासा सिटी एरिया होता तो. बट इकडे पुन्हा एकदा फॉग चालू झाला आहे. ते बघा पूर्ण समोर फॉग आहे. तिथे पूर्ण फॉग आहे. ब्युटिफुल ब्युटिफुल. वाव, मस्त मंदिर आहे. अजून कंप्लीट झालं नाही वाटतं. मस्त बनवलंय असं टेकडीवर. आणि ही बघा CNGची लाईन. सकाळी सकाळी लोक CNGची लाईनमध्ये उभे आहेत, रिक्षावाले. अरे बापरे, खूप मोठी आहे. इकडून पण आहे. बाबा, बरीच मोठी लाईन आहे. सो नाव वी आर ऑफिशियली एंटर इन राजापूर. राजापूरमध्ये आपलं स्वागत आहे. दूत बापेश्वर. जा बाबा, जा 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 जा.
हे बघा राजापूर आलं. खाली काय जंगल आहे की सिटी आहे? तिकडे सिटी आहे, इकडे जंगल आहे. घरापासून आपण अजूनपर्यंत 717 किलोमीटर चालवली आहे. नॉट बॅड. सो अशा प्रकारे आपण कणकवलीला आता 4 किलोमीटर नंतर पोहोचणार आहे आणि पणजी आहे 114 किलोमीटर. सो आता कणकवली गेल्यानंतर सावंतवाडी आणि मग आपण एंटर होऊ गोवा बॉर्डरला. अशा प्रकारे आपलं कणकवलीमध्ये स्वागत आहे. सावंतवाडी 52, कणकवली रेल्वे स्टेशन 2 किलोमीटरवरती इथून खालून. आपल्याला रेल्वे स्टेशनला तर जायचं नाहीये. ओ शिट. त्यामुळे आपण डायरेक्टली बायपास करून पुढे निघून जाणार. आपण कर्नाटक पण नॉनस्टॉप मारतोय की काय? ब्रेक तर घ्यायलाच लागेल. 240 किलोमीटर्स आहे अजून. ऑलमोस्ट 4.5 तास. गोवा, ओरोस, सिंधुदुर्ग पण आलं. सिंधुदुर्ग मध्ये आलो आपण. क्या बात आहे. इथं बोलतो आता डायरेक्ट पेट्रोल भरूया आणि गोव्यामध्ये ब्रेक घेऊया. कारण की असं पण आता काही जास्त लांब राहिलं नाही गोवा. बस. लेट्स गो. हा, तर एकदा आपल्या थॉरचं पोट भरलं म्हणजे आता काही टेन्शन नाही. कुठं रेल्वे स्टेशन ॲट द राईट 3 किलोमीटर्स. झाराप 9, पणजी 75. अरे लिहिले तिकडे एकेरी वाहतूक चालू आहे. काय बोलायचं त्यांना. सावंतवाडी आली नाही अजून. सावंतवाडी 10 किलोमीटर. बेळगाव 105. त्या साईडून तर जायचं नाही आपल्याला. वेंगुर्ला 20. गोवा 70. गतिरोधक आहे. आम्ही हुकवला गतिरोधक. बापरे, किती डायरेक्ट नारळाची बागच आहे वाटतं. आता जस्ट आपण महाराष्ट्र बॉर्डरची चेकपोस्ट क्रॉस केली, म्हणजे सिंधुदुर्गची. आणि काका फुल इंटरेस्टली बघतायत गाडीला. काका फुल खुश आहेत गाडी बघून. RDO चेकपोस्ट गोवा. हो 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 हो, चेकपोस्ट गोवा आला. पण चेकपोस्ट वरती कोणच नव्हतं. वी आर नाउ ऑफिशियली एंटर्ड इन गोवा. सो वेलकम टू गोवा सिंगम. वेलकम टू गोवा.
फक्त 111 किलोमीटर बाकी आहे आपलं डेस्टिनेशन यायला, आणि आपण अजूनपर्यंत हॉल्ट नाही घेतलाय रत्नागिरी पासून. असं वाटतंय कुठे आता नॉर्मल नाश्ता वगैरे भेटला इथे तर इथे थांबून नाश्ता करावा, कारण की हेल्मेट घालून घालून मान पण दुखायला लागली आता. गोवा संपले की नाही अजून पण कळत नाहीये काय. असं चेकपोस्ट वगैरे तर काय आला नाही तो. बरोबर 100 किलोमीटर राहिले डॉट, आणि टाइम दाखवतोय 1 तास 57 मिनिटे. म्हणजे अजून 2 तासाचं रनिंग आहे, तर बॉडी एक्झॉस्ट झाली. हा 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 विचार झाला 94 किलोमीटरच आहे, कशाला थांबायचं. एवढी चांगली रिदम बनली तर मान पण दुखायला लागले हेल्मेट घालून घालून. ॲटलिस्ट पाणी ब्रेक तरी घेतलाच पाहिजे. पाण्याने काहीतरी थोडंसं ज्यूस वगैरे भेटला तरी पण बस झालं. पुष्कळ आहे. एकदम कर्नाटक बॉर्डर चालू होते, कधीचा वाट बघतोय. कर्नाटक बॉर्डर आता चालू होईल, मग चालू होईल. अजून पण गोव्याच्याच गाड्या दिसत आहेत. गोवा आणि कर्नाटक मिक्स गाड्या आहेत, त्यामुळे अजूनपर्यंत समजत नाही की आपण नक्की आहोत कुठे, गोव्याच्या हद्दीमध्ये की कर्नाटकच्या हद्दीमध्ये आलोय. अपोजिट साईडला काय आहे यार, इकडे या साईडला यायचं ना. रेस्टॉरंट मध्ये आत्ता जाऊन मतलब नाही. सब 11:15 झालेत, पोहोचेल 2 वाजेपर्यंत. आंघोळ बिंघोळ करून डायरेक्ट जेवण करता येईल. त्यात माझ्या लेफ्ट साईडला काही पण दिसलं ना ज्यूस बीसवाला, बस कोरडम खड्डे. कसलं नाव आहे, खड्डे कुठलं गावाचं नाव असतं. फायनली बऱ्याच वेळानंतर एक ब्रेक घेतला. अजूनही 87 किलोमीटर बाकी आणि पहिला ब्रेक घेतलाय. उसाचा रस पिलो मस्त, थोडं बरं वाटलं आता. बॉडी एकदम एक्झॉस्ट झाली तर बरं वाटतंय. चला अजून 1.5 तास बाकी आहे. प्रत्येक वेळी शेवटचे 50 आणि 100 किलोमीटरमध्ये हालत बेकार होऊन जाते, तेव्हाच मेन बॉडी एक्झॉस्ट होऊन जाते. माहीत नाही का, कदाचित असं मेंटॅलिटी असेल की जवळ आले करून, आणि त्यामुळे मेंदू सिग्नल देत असेल आता बस झालं, थकलाय तो, त्यामुळे बॉडी एक्झॉस्ट होत असेल. अजून पण आपण गोव्यामध्येच आहे. तिथे उसाचा रस पिलो, तिकडे ते काकी होते, त्यांना विचारलं नक्की हा प्लेस गोव्यामध्ये येतो की कर्नाटकमध्ये. तर ते बोलले नाही गोव्यामध्येच येतो. म्हटलं मग कर्नाटकची चेकपोस्ट किती लांब आहे अजून. तर ते बोलले अजून 30 किलोमीटर लांब आहे. सो अजून 30 किलोमीटर नंतर आपण प्रॉपर कर्नाटकमध्ये एंटर होऊ. रोड तर आहे मस्त, पण बॉडी एक्झॉस्ट झाली. याच्या आधी पण बऱ्याच ठिकाणी किंवा 100 किलोमीटरवरती मी ब्रेक घेऊ शकलो असतो, बट काय एकदा रिदम तुटली की मग पुन्हा रिदम पकडायला वेळ लागतो आणि एकदम डील होतं. जसं आता थोडंसं लूज पडलो आहे. जोपर्यंत हॉटेलमध्ये जाऊन आंघोळ करत नाही तोपर्यंत बॉडी एक्झॉस्टेडच राहणार आहे. एक तर नाश्ता वगैरे पण असं काय केला नाही मी, सकाळपासून पाण्यावरतीच आहे, आणि आता उसाचा रस पिलो 2 ग्लास तेवढंच. सो हाफ डे उपास तर झालाच आहे. आपण जेव्हा महाबळेश्वरला गेलो तेव्हा 250 किलोमीटर होता, जो आपण स्वतःचाच रेकॉर्ड मोडलेला त्याच्या आधीचा दमनचा, जो अंडर 200 किलोमीटर होता. इव्हन बाईकवरून अलिबागला पण गेलो, तो पण अंडर 200 किलोमीटर होता. तो आपण 250 किलोमीटर केलं. त्यानंतर इथून रत्नागिरी होतं 200 किलोमीटर, आणि रत्नागिरीवरून कर्नाटक हे 367 किलोमीटर होतं.
सो आपण आता 250 किलोमीटरचा पण रेकॉर्ड तोडणार आहे. 367 किलोमीटरचा रेकॉर्ड आपला राहणार आहे. आता बघूया 367 किलोमीटरचा रेकॉर्ड कधी मोडतो तो. बॉडी तर खूप एक्झॉस्ट झाली आहे, बट हा विचार करून की 367 किलोमीटर मी चालवली गाडी, म्हणजे अजून पण पोचलो नाही पण पोचेलच. सो हा विचार करून अजून मोटिवेशन भेटते. कधी मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की एवढे लांबपर्यंत मी गाडी चालवेल करून. जेव्हा दमन अलिबागला जाऊन आलो तेव्हा पण प्राऊड मुवमेंट वाटत होता स्वतःसाठी की मी एवढी गाडी चालवली, 100+ किलोमीटर चालवली, 150+ किलोमीटर चालवली. जेव्हा महाबळेश्वरला पोचलो तेव्हा पण तसंच झालं. शेवटचे म्हणजे 30-40 किलोमीटर होते, त्यामध्ये खूप एक्झॉस्ट झालेलो मी. बट स्टील हा विचार करून मी मोटिवेटेड राहिलो की आपण आपला स्वतःचा रेकॉर्ड मोडला आहे. 250 किलोमीटर चालवली आपण गाडी. आणि आता पण ते तसंच वाटतंय. जेव्हा जेव्हा वाटतंय की बस झालं आता बॉडी थकली आहे, तेव्हा हाच विचार करतो की नाही, आपल्याला स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे. अजून फक्त 74 किलोमीटर बस. त्यानंतर आपला 250 किलोमीटरचा रेकॉर्ड मोडला. तसं तर 250 किलोमीटर प्लस चालवली आपण, बट तरी पण डेस्टिनेशन कंप्लीट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रेकॉर्ड ब्रेक नाही होणार. सो जेव्हा आपलं डेस्टिनेशन रीच होईल तेव्हा आपला 250 किलोमीटरचा रेकॉर्ड मोडेल आणि नवीन रेकॉर्ड बनेल 367 किलोमीटरचा. सो हाच विचार करून मी माइंड डायव्हर्ट करतोय आणि बॉडीला पुन्हा प्रिपेअर करतोय की आपल्याला आपला स्वतःचा 250 किलोमीटरचा रेकॉर्ड मोडायचा आहे. आणि ॲट एनी कॉस्ट तो मोडूनच राहणार. कारवार इथून 24 किलोमीटर आहे. ऐकले बरंच कारवारच्या बाबतीत, बट बघू काहीतरी गोष्टी नेक्स्ट टाइमसाठी ठेवल्या पाहिजेत की जेणेकरून वापस यायची इच्छा होईल. अदरवाईज सगळ्याच गोष्टी बघून मोकळा झालं तर मग नेक्स्ट टाइम यायची इच्छा पण होणार आणि यायचं मन पण नाही करणार. मग असं वाटेल की आता येतं सगळं बघितलं, आता वापस जाऊन करायचं काय, नवीन ठिकाणी जावं, मग ते राहून जाईल. सो महाबळेश्वर पण मी पूर्ण एकदम कम्प्लीट 100% एक्सप्लोर नाही केलं. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सोडल्यात जेणेकरून मी विंटरमध्ये पुन्हा येईल आणि तेव्हा बाकीच्या काही गोष्टी एक्सप्लोर करेल. माझा महाबळेश्वरला जायचा एकच उद्देश होता की मला प्रतापगड बघायचा होता, प्रतापगड फिरायचा होता, त्याला एक्सप्लोअर करायचं होतं बस. त्यामुळे सर्वात जास्त प्रेफरन्स मी त्याला दिलं आणि बाकी मग इव्हिनिंगच्या वेळेस जे आजूबाजूचे जवळपासचे पॉईंट होते ते बघितले. कर्नाटकमध्ये पण आपलं तसंच काहीतरी प्लॅन आहे. ते झाडं नारळाची सगळे असे झोपली आहेत, वाकडे झाले आहेत, बट स्टील ते उभे आहेत. सगळे वाकडी झाड आहेत, सगळी वाकडी टोटल. कारण की ते डोंगराच्या इकडे ते सगळी झाडं तयार झाली आहेत, मोठी झाली आहेत ते. धन्यवाद. पुन्हा आगमन प्रार्थनीय आहे. NH66 नाव फिनिश्ड. काय होतं, NH66 संपला की गोवा संपला? थँक्यू बोलले, पण कशासाठी? NH66 साठी बोलले की नाही? काय NH66 आहे अजून? अच्छा, मे बी गोवा संपला. जेव्हा कर्नाटकचा बोर्ड दिसेल तेव्हा समजून जायचं की बाबा आपला गोवा सुटलाय आणि आता कर्नाटकमध्ये एंटर झालंय. आता कर्नाटक लँग्वेजमध्ये लिहिलेलं दिसतंय हळूहळू. तर पहिल्यांदा दिसला मगाशी मला एक बोर्ड हॉटेलचा, म्हणजे आपण आता आलोय जवळ. फायनली गोव्याची चेकपोस्ट क्रॉस केली आणि आता आपण आपल्या 3rd स्टेटमध्ये एंटर होतोय, जे म्हणजे कर्नाटक. वेलकम टू कर्नाटक.
फायनली 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 पोचलो कर्नाटकला. हा, एक वेगळं सॅटिस्फॅक्शन वाटलं मला तशी बॉर्डर क्रॉस केल्यानंतर. आता इथून 59 किलोमीटर्स आहे, म्हणजे 1 तास. कन्याकुमारी 985, बँगलोर 275, दांडेली 100. कन्याकुमारी 985 फ्रॉम हिअर. आय थिंक कर्नाटकचा आता सर्वात पहिला समुद्र आपल्याला बघायला मिळणार आहे. समुद्र आहे की नदी आय डोंट नो, मोस्ट प्रोबेबली समुद्रच असेल. नदी असेल तरी पण समजून घ्या. काली रिव्हर, सॉरी माय बॅड, नदी आहे काली रिव्हर. ओ माय गॉड, कसली मोठी नदी आहे. नक्की नदीच आहे का? बरीच मोठी नदी आहे. ते लांब लांब पर्यंत तर समुद्रासारखी हे दिसत आहेत, पाणीच दिसतंय. आता 51 किलोमीटर सरळ सरळ जायचं आहे रोड पकडून, कुठेच टर्न बिन काय नाही. आणि आपलं कॉटेज आलं, हॉटेल कॉटेज वॉट एव्हर. हो 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 हो, बोगदा. चला, कशेडी बोगद्यानंतर हा सेकंड बोगदा. Let's go. इकडले फक्त रस्तेच मस्त नाहीत, पण आजूबाजूची सिनरी पण मस्त आहे. उंच उंच नारळाची झाडं, मस्त डोंगर एकदम हिरवेगार. हा इकडे डोंगर आहे, त्याच्या मागे एक डोंगर आहे, इकडे हा या डोंगर याच्या मागे एक डोंगर आहे. मस्त वाटतं एकदम. फक्त गरमी भरपूर आहे. बस आता फक्त शेवटचे 32 किलोमीटर्स मग संपलं. काय ट्रेन आहे ती काय? नाही, पहिली गोष्ट ट्रेनचा ट्रॅक नाहीच आहे. पचका झाला माझा. ट्रेनचा ट्रॅक आहे. किती छान वाटलं असतं ट्रेनचा ट्रॅक असता तर. वरतून ट्रेन चालली आणि खालतून आपण तिचुक 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 तिचुक. असे चांगले चांगले व्ह्यू किंवा सीन असे कधीच आयुष्यात नाही भेटत. आणि जेव्हा येतो सीन तसा ट्रेनचा, तेव्हा कॅमेरा चालू नसतो. जेव्हा कॅमेरा चालू करायला जातो तेव्हा ट्रेन निघून जाते. असंच खेळ झालाय आयुष्याचा, काय करणार. चांगला मोमेंट कॅप्चर करेपर्यंत मोमेंटच निघून जातो. आणि जेव्हा कॅमेरा चालवतो तेव्हा मोमेंट कुठेच्या कुठे लांबपर्यंत गेलेला असतो. शेवटची वेळ आली आहे आता. इव्हन मला हे पण नाही माहिती आहे की जे आपला कॉटेज आहे तो कुठल्या एरियात किंवा कुठल्या गावामध्ये येतो. मी डायरेक्ट फक्त हॉटेलचं नाव टाकलंय आणि डोळे दाखवून चाललोय. डोळे दाखवून चाललोय. डोळे दाखवून म्हणजे डोळे उघडे ठेवून, पण विचार न करता की कुठल्या सिटीमध्ये किंवा कुठल्या गावामध्ये कुठल्या एरियामध्ये येते. सो आता ही जी नावं दिसत आहेत बोर्डवरती, त्याच्यापैकी एखादं गाव किंवा शहर असावं असं वाटतंय मला. आता शेवटचे 15 मिनिटं आणि 15 किलोमीटर राहिलेत. त्यानंतर आपण आपल्या कॉटेजमध्ये फ्रेश बीच होऊन जेवण वगैरे मस्त पॉवर नॅप घेणार. आणि आपले 1000 किलोमीटर कंप्लीट झालेत
चारकोप पासून ते इथपर्यंत आतापर्यंत जेवढे आपण महाबळेश्वर रत्नागिरी फिरलो तिथून ते आता इथपर्यंत आपले चारकोप पासून ते इथपर्यंत 1000 किलोमीटर कंप्लीट झालेत. त्या बात आहे. आणि हे अजून वाढणार आहेत. अजून 13 किलोमीटर बाकी आहे, म्हणजे 1013 किलोमीटर होणार. आणि आपल्याला इकडून फिरून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला रिटर्न घरी पण जायचं आहे. सो अराउंड 2000 किलोमीटर व्हायचे चान्सेस आहेत. कोस्टल स्पाइस. येस, कोस्टल स्पाइस. गाड़ी इधर ही लगाओ ना. पोचलो एकदाचा.